नमस्कार, मी देवेंद्र गोविंद राऊत, नरपड, तालुका डहाणू, जिल्हा पालघर। मी एक शासनाचा पुरस्कारप्राप्त शेतकरी असून गेले 30 ते 35 वर्ष झाले मी शेती करतोय। निव्वळ शेती हाच माझा धंदा आहे। मी वयाच्या 28व्या वर्षापासून अगदी नोकरी सोडून स्वतःची शेती करण्यात सुरुवात केली आणि तेव्हापासून मी शेती करतोय। तर त्या काळापासून मला जे वेगवेगळे शेती करताना जे अनुभव आलेले आहेत ते मी आपल्याशी शेअर केलेले आहेत। आपण मला वाटते 2 तारखेला आणि 10 तारखेला केले, 12 तारखेला मिरचीवर फवारणी केली होती। तर सर्वसाधारण आपण 6-6.5 सरीमध्ये ते मारलं होतं आणि ते सेंटरच्या मध्येच घेतलं होतं। दोन्ही बाजूला केमिकल फवारण्या ज्या केलेल्या त्याच्यात आणि केमिकल फर्टिलायझर्स आणि हे आपलं गोटिलायझर ह्याच्यामध्ये ते ठेवलं होतं। तर त्याच्यामुळे अगदी त्याच्यात नेमका असा फरक आपल्याला जाणवतो आहे की जिथे गोटिलायझर वापरले तिथे फुलाची आणि फुलाची संख्या जास्त वाढलेली दिसते आणि त्याच्यावर असलेला काही रोग आहे त्याला रोगप्रतिकारक शक्ती मिळाल्यामुळे तो सुद्धा कमी झालेला दिसतो आहे। परंतु जर शेतकऱ्याने कायम वापरलं पहिले जेव्हा आपण लागवड करतो तेव्हापासून तर निश्चित चांगला त्याचा रिझल्ट मिळेल असं मला वाटते। हे गोटिलायझर गोल्ड म्हणून फर्टिलायझर आहे, हे लिक्विड आहे आणि हे मला त्याने सांगितल्याप्रमाणे मी फवारणी केली होती। त्यानंतर आमच्या बागेत ही चिकूची बाग आहे। चिकूच्या बागेमध्ये सुद्धा 7 फेब्रुवारीला आम्ही फवारणी केली होती। तर चिकू हे खूप म्हणजे मोठं झाड असल्यामुळे त्याला ताबडतोब तो रिझल्ट समजत नाही, तरीसुद्धा काही अंशी थोडा फरक आम्हाला दिसून आलेला आहे की जिथे फवारणी झाली होती त्या फटक्यात किंवा त्या चिकूमध्ये त्याची साईज जी आहे ती थोडीशी मोठी झालेली आहे, जाणून येते। आणि जे नवीन जे फळ बसते त्याचं फ्रूट सेटिंगसुद्धा जास्त झालेलं दिसतं आहे। तर निश्चितच ह्या गोटिलायझर फर्टिलायझरमुळे काहीतरी फरक जाणवल्यासारखं दिसतं आहे। स्वस्त तर बऱ्यापैकी स्वस्त आहे, त्याच्यापेक्षा आज ही नैसर्गिक शेती किंवा ऑर्गॅनिक शेती ही काळाची गरज आहे। आज वेगवेगळ्या केमिकल्समुळे बऱ्याच लोकांना वेगवेगळे दुर्धर आजाराला सामोरं जावं लागतं। त्याच्यात जाणारा पैसा, वेळ आणि माणसाचं स्वास्थ्य ह्याच्याकडे बघता आज काळाची गरज आहे की जशी गोटिलायझर गोल्डसारखी जी ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आहेत ती वापरणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्याला ती काळाची गरज असल्यासारखी वाटते। तर प्रत्येक शेतकऱ्यांनी केमिकल फर्टिलायझर्स किंवा केमिकल स्प्रेइंगकडे, केमिकल औषधाकडे न जाता या ऑर्गॅनिक औषधाकडे वळणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे। ही आज आपल्या देशाला काळाची गरज झालेली आहे।